दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी आज जो उपाय सांगणार आहे तो आज 2025 मधील वर्षाच्या शेवटच्या अष्टमीचा उपाय आहे। आज रविवार आहे, शेवटची वर्षाची अष्टमी आहे आणि आपल्याला धनप्राप्तीसाठी घरात धनप्राप्ती व्हावी, घरात पैसा यावा यासाठी हा उपाय करायचा आहे। उपाय साधा घरातल्या वस्तूपासून आहे आणि उपाय आपण घरात वस्तूपासून नक्की करा, त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त कोणतेही उपाय करत असताना पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि उपाय करायचे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि संपूर्ण बघून उपाय जसा सांगितलाय तसा करा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। कसं होतं बघा, आपण खूप काम करत असतो पण पगार वाढत नाही किंवा पगार जास्त मिळत नाही, प्रमोशन होत नाही। व्यवसायात खूप लक्ष घालतो पण व्यवसाय म्हणावा तसा वाढत नाही आहे, व्यवसायातून आपल्याला पैसा येत नाही। आपण पैसा येतो आपल्याकडे पण तो आलेला पैसा टिकत नाही, कुठल्या नाही कुठल्या कारणानं निघून जातो। बघा, आज 5 तारीख आहे, पगार झालेला आहे आणि 10 तारखेला आपला सगळा पगार संपलेला आहे, पैसे काहीच शिल्लक राहत नाहीत, धन प्राप्ती होत नाही आहे, पैसा स्थिर राहत नाही, वाढत नाही। ह्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय नक्की करा। काय करायचं आहे, आज रविवार आहे, संध्याकाळी हा उपाय करायचा आहे प्रदोषकाळी, कारण लक्ष्मी येण्याची वेळ जी आहे ती 6 ते 7:30 या वेळेत हा उपाय करायचा आहे। लाल पंती घ्यायची, मातीचा जो दिवा असतो तो लाल एक दिवा घ्या, मोहरीचं तेल, कापसाच्या 2 वाती एकत्र करून, 2 वाती एकत्र का तर त्या 2 वातीचाच एक दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये 11 अखंड तांदूळ, 1 मिरा, मिरे म्हणजे काली मिरची जी गोल मसाल्याच्या डब्यामध्ये असते ते, आणि 2 लवंगा, हे सगळं साहित्य तुम्ही त्या पंतीमध्ये घालायचं। दिवा प्रज्वलित करायचा, देवघरामध्ये बसायचं आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आणि 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा तुम्ही 108 वेळा श्रीम 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 म्हणा किंवा माता लक्ष्मीला जो मंत्र प्रिय आहे तो तुम्ही म्हणा। महालक्ष्मीचा मंत्र म्हणा, ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र जरी तुम्ही म्हटला तरी चालेल, असं तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तुम्ही शांत बसायचा आणि तुमच्या घरामध्ये पैसा आलेला आहे, आलेला पैसा टिकलेला आहे, भरपूर पैसा आलेला आहे असं तुम्ही, धनप्राप्ती झालेली आहे असं मनामध्ये मॅनिफेस्टिंग करायचं। आपल्या ते जे आहे पैसे ते आपल्या घरात आहेत असं डोळ्यासमोर आणायचं। अशा पद्धतीनं तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय नक्की करायचा आहे। ह्या उपायानं तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती तर होईलच आणि तुम्ही जे कष्ट करता, मेहनत करता त्याचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। धनप्राप्तीचा हा उपाय हा उपाय केल्यानंतर तुम्ही जे मागाल ते नक्की मिळणार, कारण आज अष्टमी म्हणजे दुर्गा माता, कुलदेवी, महालक्ष्मी यांच्यासाठी समर्पित अशी आहे, त्यामुळे नक्की हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। उपाय करत असताना फक्त संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेला उपाय करता त्यावेळेला स्वच्छ धुतलेले कपडे घालून आसन घेऊन बसा, कारण ज्या वेळेला तुम्ही खाली बसला त्यावेळेला ते तुम्ही जे पूजा करता ती धरणी मातेला जाते, म्हणून आसन घेतल्याशिवाय कोणतीही सेवा पूजा करायची नाही। उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांच्या घरामध्ये धनप्राप्ती झालेली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।